नाशिक महापौर निवडणुकीआधी नगरसेवकांची सहल आयोजित करण्यात आली आहे। महापौर निवडीआधी भाजप नगरसेवक हे अज्ञात स्थळी जाणार आहेत। या सहली दरम्यान या नगरसेवकांना आवश्यक त्या सूचना सुद्धा दिल्या जाणार आहेत। नगरसेवक एकत्रित राहावे यासाठी या सहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र ही सहल अज्ञात स्थळी जाणार आहे। नगरसेवकांना एकत्रित ठेवण्यासाठी या सहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। देवेंद्र जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गिरीश भाऊ आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता भाजपचे सर्वच नवनिर्वाचित नगरसेवक आता सहलीसाठी रवाना होत आहेत। आता मी त्याच बसमध्ये आहे। या बसमध्ये उद्यापासून महापौराची शपथ घेणार आहेत अशा हिमगौरी आडके आहेत आणि त्यांच्या सगळ्या या सहकारी। खरं तर भाजपामध्ये सगळ्याच महिला राज पाहायला मिळतोय। सगळ्यात जास्त महिला ज्या आहेत या नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि आता रिफ्रेशमेंटसाठी हे सगळेजण या सगळ्या नगरसेविका या आता नाशिकमधून बाहेर पडत आहेत। आज्ञास्थळी त्यांची सहल असणार आहे। उद्या ते ज्यावेळी महापौरांची निवडणूक ज्यावेळी पार पडणार आहे, मतदान पार पडणार आहे, त्यावेळीच हे सगळेजण महापालिकेमध्ये उपस्थित असणार आहेत। आपल्याबरोबर हे सगळे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल? खरं तर आपण आता सगळे सहलीला निघालेले आहात। उद्या महापौर पदाची शपथ होणार आहेत, मतदान होणार आहेत, कसं सगळ्यांकडे बघतात? आम्ही नवनिर्वाचित जरी असलो तरी हिमगौरी दीदींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना फॉलो करणार आहे आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे। ते शिकून आम्ही त्यांच्यासोबतच राहणार आहे। एक हाती सत्ता भाजपाची असली तरी ही सगळी औपचारिकता पाहायला मिळते। आता तुम्ही सगळेजण सहलीसाठी रवाना होत आहे। हो, अतिशय छान वाटतं आहे। सगळ्या मैत्रिणी, सगळे नगरसेवक बंधू आम्ही एकत्रितपणे विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर एक पर्वाची सुरुवात होत आहे। नाशिकच्या विकासाच्या पर्वाची सुरुवात असं मी म्हणेन। आणि एखादं चांगलं काम करत असताना आपण विचारांची देवाणघेवाण करतो, त्याच्याबद्दल प्लॅनिंग करतो की एक संघ राहून आपल्याला एक पॉझिटिव्हिटी, एक ऊर्जा निर्माण करायची असेल आणि त्याची ही सुरुवात आहे। खरं तर आज तुम्ही पाठीमागे बसलायत। उद्यापासून ज्यावेळेस महापौराची तुम्ही महापौर म्हणणार विराजमान व्हाल त्यावेळेस तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर असाल, कसं ह्या सगळ्या? नक्कीच जबाबदारी तर राहणार आहे, पण एकटा ड्रायव्हर जो असतो तो फक्त माध्यम असतो। खरं करता करविता जो आहे तो आपले प्रभू श्रीरामच सगळ्यांना शक्ती देणार आहेत। आपले त्र्यंबक महाराज सगळ्यांना शक्ती देणारे, आई तुळजाभवानी आणि आपल्या सगळ्या शक्ती, ही मातृशक्ती देखील त्याचा एक भाग असणार। ह्या सगळ्याकडे आम्ही एक सेवेची संधी आणि नाशिकचं नाव जगात कोरण्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म म्हणून बघतोय आणि कुठेही न थांबता अगदी जे लोकांच्या मनातलं नाशिक आहे ते आम्ही साकार करू। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।